सो फर्स्ट ऑफ ऑल हे लिनक्स आपण का बघतोय गाईस? सो बिकॉज ऑफ जनरली जर तुम्ही बघितलं ना तर इंडस्ट्रीमध्ये सगळ्यात जास्त ऑपरेटिंग सिस्टम जी यूज होते तर ते लिनक्स ऑपरेटिंग सिस्टम होते. ओके, तर लिनक्स ऑपरेटिंग सिस्टमच का यूज होते किंवा ह्या लिनक्स ऑपरेटिंग सिस्टमलाच एवढं इम्पॉर्टन्स का देतात? तर त्याच्या मागे खूप सारे वेगवेगळे रिझन्स आहेत. ऑलराईट, तर रिझन्स मध्ये जर तुम्ही बघितलं ना तर सगळ्यात मोठा रिझन म्हणजे काय तर बेसिकली विंडोज ऑपरेटिंग सिस्टम जर तुम्ही बघितले ना तर विंडोज ऑपरेटिंग सिस्टम मध्ये UI पार्ट आहे आणि सेकंड थिंग इज हे जे विंडोज ऑपरेटिंग सिस्टम आहे तर ही विंडोज ऑपरेटिंग सिस्टम इट कंटेन्स लॉट ऑफ फाइल्स, राईट? इवन इट कंटेन्स लॉट ऑफ डेटा, इट acquire लॉट ऑफ डेटा फ्रॉम युअर हार्ड डिस्क. जर तुम्ही बघितलं ना तर 5 GB ची तुमची एक विंडोज ऑपरेटिंग सिस्टम आहे. ओके, सो ऑपरेटिंग सिस्टम्स कशा पाहिजे तर लाईट वेट पाहिजे. इवन त्याच्या आतमध्ये जी फंक्शनॅलिटी होती तर ती फंक्शनॅलिटी सेकंड पार्ट सिक्युरिटी ह्याच्या आतमध्ये मेंटेन व्हायला पाहिजे त्या फंक्शनॅलिटीसाठी. तर विंडोज ऑपरेटिंग सिस्टम, इफ यू वॉन्ट टू इन्स्टॉल विंडोज ऑपरेटिंग सिस्टम, सो ॲटलिस्ट 10 GB और 12 GB 15 GB तुमची स्पेस काय पाहिजे तर फ्री पाहिजे. बट ॲज कम्पेअर्ड टू लिनक्स ऑपरेटिंग सिस्टम, लिनक्स ऑपरेटिंग सिस्टम्स आर लाईट वेट, सिम्पल. तर मल्टिपल युजेस आहेत, राईट? मल्टिपल युजेस आहेत लिनक्स ऑपरेटिंग सिस्टमचे. तर तुम्ही म्हणताल सर मग विंडोज ऑपरेटिंग सिस्टम जास्त का फेमस आहे? तर जनरली जर तुम्ही बघितलं ना गाईस तर विंडोज ऑपरेटिंग सिस्टम मध्ये UI पार्ट आहे म्हणजे काय? युजर इंटरफेस, विच इज नथिंग बट व्हेरी सिम्पलेस्ट वे ऑफ ऑपरेटिंग सिस्टम. तर ते एक सिम्पल वे आहे. तुम्ही जर बघितलं तर चाइल्डहुड पासून तुम्ही काय यूज करताय तर विंडोज ऑपरेटिंग सिस्टम यूज करतायत. सो क्रिएशन ऑफ फाईल, क्रिएशन ऑफ एनी फोल्डर, क्रिएशन ऑफ एनी सॉफ्टवेअर और इन्स्टॉलिंग एनी सॉफ्टवेअर, गेम खेळण्यापासून तर तुम्ही तुमचे मूवीज वगैरे व्हिडिओ प्ले करण्यापर्यंत हे सगळे जे टास्क आहेत तर ते टास्क बेसिकली विंडोज ऑपरेटिंग सिस्टम मध्ये इझी आहे. वाय? बिकॉज ऑफ युजर इंटरफेस, राईट? युजर इंटरफेस म्हणजे काय? GUI, ग्राफिकल युजर इंटरफेस. तिथे कमांडचं काय सीन नाहीये, राईट? तिथं फक्त तुम्हाला काय करायचंय? राईट क्लिक करायचंय, देर इज अ कर्सर, कर्सर वरून तुम्हाला सगळं काही डायरेक्शन पॉइंट आउट होणार आहे, राईट? माऊसचा कर्सर असतो. तर आपण लहानपणापासून विंडोज ऑपरेटिंग सिस्टम यूज करतोय म्हणून वी आर टोटली फॅमिलियर विथ दी विंडोज ऑपरेटिंग सिस्टम. ओके, बट जर तुम्ही बघितलं ना तर लॉट्स ऑफ ड्रॉबॅक्स आर देअर इन विंडोज ऑपरेटिंग सिस्टम. ह्या विंडोज मध्ये खूप सारे ड्रॉबॅक आहे. जनरली जर तुम्ही बघितलं तर ह्याची सिक्युरिटी वगैरे मेंटेन करण्यासाठी थोडंसं प्रॉब्लेमॅटिक आहे विंडोज ऑपरेटिंग सिस्टम. ऑलराईट, क्लिअर आहे? ऑडिबल आहे? यस, क्लिअर आहे? यस, येस सर. ओके. तर हे जनरली विंडोज मध्ये जे आपले फाइल्स फोल्डर्स हे आहेत ना हे तुम्ही इझिली क्रिएट करू शकतात. इवन लिनक्स मध्ये पण तुम्ही ह्याला इझिली क्रिएट करू शकतात. बट आपण लहानपणापासून फॅमिलियर नाहीये म्हणून आपल्याला ते थोडंसं काय वाटतं तर न्यू वाटतं की अरे इथं काहीतरी न्यू आहे. बट द पीपल हु आर फॅमिलियर विथ दी लिनक्स दे कॅन इझिली परफॉर्म द टास्क इन लिनक्स. तर त्यांना काय वाटत नाही, त्यांना असं वाटतं की अरे हे रोजच आहे, काय ह्याच्यामध्ये काय नवीन काय नाही. जसं आपल्याला विंडोज ऑपरेटिंग सिस्टम आपण यूज करतो तेव्हा वाटतं. ठीक आहे, तर खूप लोक आधीपासून लिनक्स यूज करतात. लाईक US वगैरे मध्ये जर तुम्ही बघितलं ना तर तिथं विंडोज ऑपरेटिंग सिस्टम जास्त यूज होत नाही. आयदर दे यूज मॅक OS और दे यूज लिनक्स ऑपरेटिंग सिस्टम. तर मॅक OS पण आहे ना जे ऍपलचे, कारण की ते लोक जास्त ऍपल वगैरेचं प्रोडक्ट जास्त यूज करतात. ठीक आहे, तर जनरली त्यांच्या ज्या वर्किंग एन्व्हायरमेंट मध्ये जर बघितलं ना तर मॅक ऑपरेटिंग सिस्टम आहे. तर ती मॅक इज टोटली बेस्ड ऑन दी लिनक्स ऑपरेटिंग सिस्टम. हे लिनक्स वरतीच ती बेस्ड आहे, राईट? समजते? क्लिअर आहे? तर ते कसे तर फॅमिलियर आहात लिनक्स बरोबर थोडं. ठीक आहे, आता लहानपणापासून ते लिनक्स यूज करतात म्हणून ते फॅमिलियर आहेत, त्यांना विंडोज पण येते, राईट? का विंडोज येते? कारण लिनक्स हे कसे तर थोडंसं कमांड लाईन आहे, याच्या आतमध्ये कमांड वगैरे टाकून तुम्हाला इथं काम करावं लागतं. तर हे थोडंसं हार्ड आहे दॅन युअर विंडोज ऑपरेटिंग सिस्टम. बट एकदा जर तुम्ही लिनक्स शिकलं तर तुम्ही दुसऱ्या ऑपरेटिंग सिस्टम वरती इझिली वर्कआउट करू शकतात, काम करू शकतात. बट विंडोज शिकलेला आहे तर विंडोज मध्ये GUI बेस्ड आहे, तर ते एकदा दोनदा बघितले तरी तुम्हाला ते समजून जातं.
राईट. बट लिनक्समध्ये तसं नाहीये. लिनक्समध्ये 1-2 कमांड जर लक्षात नाहीये, तर तुम्हाला त्याच्यावरती कामच करता येणार नाही. तो जर जनरली जर बघितलं तर लिनक्स ऑपरेटिंग सिस्टम ही कमांड लाईन इंटरफेसने वर्कआउट होते. आणि जर विंडोज बघितलं तर ही GUI आहे. ओके, समजतंय? तर ॲज ऑफ नाऊ आपल्याला एवढं समजायचंय की लिनक्स हे बेसिकली कमांड थ्रू रन होणार आहे. ओके. तर पुढे जसं आपण जाणार आहे ना, तर त्याच्यामध्ये आपण बघणार आहे की एक्झॅक्टली लिनक्समध्ये जनरली काय-काय ॲडव्हांटेजेस आहे ओव्हर युअर विंडोज ऑपरेटिंग सिस्टम. ठीक आहे? किंवा लिनक्स व्हर्सेस विंडोज ऑपरेटिंग सिस्टम काय आहे, तर ते पण आपण बघणार आहे. ठीक आहे? नाऊ Yes. हे थोडंसं काहीतरी हिस्टॉरिकल पार्ट आहे. हाऊ लिनक्स डेव्हलप्ड सिंपल. तर सगळ्यात आधी युनिक्स नावाची एक ऑपरेटिंग सिस्टम होते. त्याच्यानंतर मग जसंच युनिक्स हे कशी आहे तर टोटली कमांड लाईन बेस्ड आहे. म्हणजे कमांड लाईन आहे ती. कमांड टाकून तुम्हाला यूज करावं लागतं त्याला. जसे आपले कमांड्स असतात ना, तुम्ही CMD ओपन केल्यावरती कसं तुम्हाला एक कमांड प्रॉम्प्ट दिसतं, तर तसंच हे युनिक्स पण काय होतं तर एक कमांड लाईन इंटरफेस आहे. तर हे युनिक्स मार्केटमध्ये खूप फेमस झालेली होती त्या टाईमामध्ये 1960s मध्ये. ओके. बट जनरली जर तुम्ही बघितलं ना, तर हे युनिक्स कसं होतं, चार्जेबल होतं आणि पेएबल होतं. म्हणजे ही फ्री नव्हती. ही ऑपरेटिंग सिस्टम फ्री नव्हती. तुम्हाला याच्यासाठी काय करावं लागत होतं, थोडंसं पे करावं लागत होतं आणि त्याच्यानंतर मग ही युनिक्स ऑपरेटिंग सिस्टम तुम्ही यूज करू शकत होता. फ्री नव्हती ती. ओके. तर इथं जर बघितलं तर याचाच फायदा घेऊन युनिक्स ऑपरेटिंग सिस्टम बेस्ड किंवा एक युनिक्स ऑपरेटिंग सिस्टम सारखीच दुसरी ऑपरेटिंग सिस्टम एकाने डेव्हलप केली. ठीक आहे. त्याचं नाव काय होतं तर लायनस टॉरवल्ड म्हणून नाव होतं. ठीक आहे. लायनस टॉरवल्ड म्हणून एक बेसिकली कॉम्प्युटर सायंटिस्ट आहे. त्याने काय केली, ह्या युनिक्सलाच बघून एक अजून एक डिट्टो अशीच एक नवीन ऑपरेटिंग सिस्टम बनवली त्या लायनस टॉरवल्डने आणि त्याला मग त्यांनी नाव दिलं लिनक्स. ठीक आहे. समजतंय? ओके. तर जसंच त्याने लिनक्स नाव दिलं, तर तो काय म्हणला, की युनिक्सपेक्षा जास्त माझी लिनक्स ऑपरेटिंग सिस्टम भारी आहे. बघा. तो काय म्हणत होता, युनिक्सपेक्षा जास्त माझी लिनक्स ऑपरेटिंग सिस्टम भारी आहे. बट जनरली जर तुम्ही बघितलं ना, तर युनिक्स ऑपरेटिंग सिस्टमला बघूनच त्यांनी लिनक्स ऑपरेटिंग सिस्टम बनवलेली होती. म्हणून युनिक्स ऑपरेटिंग सिस्टम इज द पॅरेंट. समजते? तर हे पॅरेंट आहे युनिक्स कोणाची? लिनक्सची. तर युनिक्स बेस्ड मल्टिपल ऑपरेटिंग सिस्टम होत्या मार्केटमध्ये. आता तुम्ही म्हणताल सर त्यांनी एकट्यानेच काढली का? नो. खूप जणांनी बघून कॉपी नवीन-नवीन त्यांच्या काढल्या. तर IBM कंपनी IBM AIX म्हणून एक ऑपरेटिंग सिस्टम बनवली. सन मायक्रो सिस्टमने सोलारिस म्हणून बनवलं. Apple कंपनीने macOS एक क्रिएट केलं. HP कंपनीने UX म्हणून एक क्रिएट केलं आणि हे लिनक्स लायनस टॉरवल्डनी लिनक्स बनवलं. तर हे जर बघितलं ना, तर युनिक्स बेस्ड ऑपरेटिंग सिस्टम आहेत. समजते? आता तुम्ही म्हणताल मग ह्याच्यातले फक्त 2च का फेमस झाले सगळ्यात जास्त? तर macOS का फेमस झाली? बिकॉज मॅक एक अशी ऑपरेटिंग सिस्टम आहे, जी लिनक्स बेस्ड आहे किंवा आपण म्हणू शकतो जी युनिक्स बेस्ड आहे आणि टोटली तुमची कशी तर GUI आहे. ग्राफिकल युजर इंटरफेस आहे तिथं. ठीक आहे. तर आपण जनरली काय म्हणतो, युनिक्स ऑपरेटिंग सिस्टम ही कमांड लाईन असते. बट हे मॅकवाल्यांनी किंवा ॲपलवाल्यांनी काय केलं, युनिक्स तर आहेच. ठीक आहे. तुम्ही तिथं कमांड लाईन पण यूज करू शकतात आणि साइड बाय साइड तुम्ही युजर इंटरफेस पण चेकआउट करू शकतात, यूज करू शकता. तर अशी व्हरायटी त्यांनी प्रोव्हाईड करून दिली आणि त्या टाईमामध्ये बेसिकली Appleचे प्रॉडक्ट खूप फेमस होते. तर त्या लोकांना ते macOS कसं वाटलं तर थोडंसं युनिक वाटलं, की अरे ह्याच्या आतमध्ये दोन्ही काम होतायत. कमांड लाईनचं पण काम होतंय आणि तुमचं GUI बेस्ड पण भेटतंय. तर ते macOS जास्त फेमस झालं. बट मार्केटमध्ये जसंच लिनक्स आलं, तर लिनक्सने काय केलं टोटली लिनक्स ऑपरेटिंग सिस्टमला फ्री करून टाकलं. काय केलं? फ्री. हे macOS फ्री नव्हतं. हे चार्जेबल होतं. कारण त्यांचा बिझनेस टोटली ह्याच्यावरती डिपेंड्स होता. म्हणून ह्यांनी ते कसं केलतं? चार्जेबल केलतं. बट लिनक्स ऑपरेटिंग सिस्टमला ह्यांनी काय केलंय लायनस टॉरवल्डनी फ्री करून टाकलं. म्हणजे काय फ्री सोर्स कोणी पण डाउनलोड करा कॉम्प्युटर इंटरनेटवरून आणि यूज करा त्यांच्या लॅपटॉपमध्ये. समजतंय? क्लिअर आहे? येस ओर नो? Yes, sir. ओके. तर हे लिनक्स ऑपरेटिंग सिस्टम जसं यूज करायला लागले, तर लोकांना ते जरा चांगलं वाटलं, की अरे हे लिनक्समध्ये बेसिकली हा तर फ्री देतोय. तर इन्स्टेड ऑफ वेस्टिंग मनी लिनक्स ऑपरेटिंग सिस्टम पण त्यांनी मग यूज करायचं चालू केलं. बट macOS वालं काय म्हणत होतं, की आमच्याकडे 2-2 ॲडव्हांटेज होते.
फर्स्ट इज दी UI इंटरफेस पण ते प्रोव्हाइड करत होते, ॲज वेल ॲज टर्मिनल पण प्रोव्हाइड करत होते. टर्मिनल म्हणजे काय, तर तेच कमांड लाईन इंटरफेस. ठीक आहे. बट आता लिनक्स पाशी तर फक्त CLIच आहे, कमांड लाईन इंटरफेस. दे डोंट हॅव एनी UI पार्ट लाईक दिस. ओके, समजते, क्लिअर आहे. त्यांच्याकडे कुठला असं UI पार्ट वगैरे नव्हता. तर ह्या लायनस टॉर्वलनी काय केलं, डोकं चालवलं थोडंसं आणि ह्यांनी काय केलं, जसं युनिक्स बेस्ड ऑपरेटिंग सिस्टम बनवले ना, ह्यांनी काय केलं, वेगवेगळ्या कंपन्यांना डायरेक्टली त्यांनी म्हटलं की तुम्ही माझ्या ऑपरेटिंग सिस्टमचा यूज करून तुमचे वेगवेगळे ऑपरेटिंग सिस्टम बनवा. क्लिअर आहे? यस. येस सर. तर वेगवेगळ्या कंपन्यांनी मग काय केलं, हे लिनक्सचा जो सोर्स कोड आहे, तर बघा गाईज, आधी असं सोर्स कोड कोणाला पण द्यायचे नाही लोक. वाय? कारण की ते नवीन इन्व्हेन्शन असायचं. त्यांना वाटायचं की ह्याचा जो सोर्स कोड मी दुसऱ्याला दिला, ते त्याच्यात काहीतरी वेगळं करून नवीन एखादं इन्व्हेन्शन तयार करेल आणि माझी कंपनी तर मग डुबणार आहे, त्याची चालणार. समजते? तर हे असं सोर्स कोड देत नव्हते. बट हे लायनक्स टॉर्वलनी काय केलं, हे लिनक्स ऑपरेटिंग सिस्टमचा सोर्स कोड डायरेक्ट फ्री करून टाकला. म्हणजे काय, तर तुम्ही पण स्वतः हे लिनक्सचं कोड घेऊन तुमची स्वतःची ऑपरेटिंग सिस्टम बनवू शकतात आता पण, कारण हे फ्रीच आहे. तर ह्या लायनक्स टॉर्वलनी डोकं चालवले. ह्यांनी काय केलं, लिनक्स ऑपरेटिंग सिस्टमला डायरेक्टली ओपन सोर्स करून टाकलं. बट मॅक ओएस ओपन सोर्स केली असती तर काय प्रॉब्लेम झाला असता, त्यांच्या कंपनीला मग प्रॉब्लेम झाला असता. त्यांच्याकडे तेवढे कस्टमर राहिलेच नसते. याचाच फायदा कोणी घेतला, लिनक्सनी घेतला. आणि मग लिनक्स बेस्ड ऑपरेटिंग सिस्टम मार्केटमध्ये प्रेझेंट झाले. म्हणजे काय, रेड हॅट नावाची कंपनी होती, त्यांनी काय केलं, रेड हॅट ऑपरेटिंग सिस्टम काढली. फेडोरा नावाची, डेबियनची, आणि अमेझॉनची जी AWS आपण यूज करतो ना, त्या AWS वाल्यांनी पण अमेझॉन लिनक्स म्हणून त्याची स्वतःची एक ऑपरेटिंग सिस्टम काढली. त्याच्यानंतर काली लिनक्स म्हणून पण आली, उबंटू म्हणून पण आली, सेंटोयस. अशा खूप कंपन्यांनी काय केलं, लिनक्स बेस्ड ऑपरेटिंग सिस्टम मार्केटमध्ये आणल्या. समजते? यस ऑर नो? येस सर. तर आता सगळ्यात जास्त मग जे पीपल होते, तर ते मॅक ओएस कडे नाही तर लिनक्स कडे आले. का लिनक्स कडे आले, तर लिनक्स आता काय करतोय, ऍडव्हान्टेज देतोय. तर फर्स्ट ऍडव्हान्टेज, CLI यूज करायचे, डायरेक्टली तुम्ही लिनक्स ऑपरेटिंग सिस्टम यूज करा. जर तुम्हाला GUI बेस्ड पाहिजे, तर तुम्ही कुठली उबंटू यूज करा, काही प्रॉब्लेम नाही. उबंटू मध्ये टोटली GUI बेस्ड आहे. जर तुम्हाला इंडस्ट्रीसाठी लिनक्स पाहिजे, इंडस्ट्रीसाठी, तर इंडस्ट्रीसाठी RHEL आहे, रेड हॅट ऑपरेटिंग सिस्टम. जर तुम्हाला स्कूलसाठी पाहिजे, स्कूल पर्पजेससाठी, तर सेंटोयस म्हणून आहे. समजते? क्लिअर आहे? जर तुम्हाला क्लाउड वरती यूज करायचं तर अमेझॉन लिनक्स आहे. तर ह्या लिनक्सनी डोकं काय चालवलं, प्रत्येक फील्डचे जे ऑडियन्स होती त्यांना ग्रॅप केलं आणि त्यांच्यासाठीच एक वेगवेगळी ऑपरेटिंग सिस्टम बनवली. समजते? म्हणून हे लिनक्स ऑपरेटिंग सिस्टम मार्केटमध्ये जास्त फेमस आहे. जर तुम्ही बघितलं ना, ॲज ऑफ नाऊ टोटली IT इंडस्ट्रीमध्ये विंडोज ऑपरेटिंग सिस्टम तर ते युजरच्या लॅपटॉपवरती असतो. युजरच्या जे एम्प्लॉय आहेत ना, त्यांच्या लॅपटॉपमध्ये विंडोज ऑपरेटिंग सिस्टम असतो. बट जर विंडोज आणि मॅक दोन्ही पण, जर ते मॅक यूज करत असेल तर मॅक, विंडोज यूज करत असतील तर विंडोज. बट जर तुम्ही लिनक्स बघितले ना, त्यांना दोघांना पण आतमध्ये जाऊन लिनक्स ऑपरेटिंग सिस्टमच यूज करावे लागते. का? कारण की जे सर्व्हर असतात ना, तर त्या सर्व्हरला लिनक्स सोडून दुसरी कुठलीच ऑपरेटिंग सिस्टमची लँग्वेज कळत नाही. त्यांना लिनक्सच कळते. ठीक आहे. म्हणून सर्व्हरची जी लँग्वेज आहे, तर त्या सर्व्हरच्या लँग्वेजला आपण लिनक्स ऑपरेटिंग सिस्टम पण म्हणतो. तर जनरली विंडोज सर्व्हर पण तुम्ही क्रिएट करू शकतात. बट जर तुम्ही बघितलं तर लिनक्स सगळ्यात जास्त त्याच्यावरती फेमस आहे. तर ते का फेमस आहे, तर ह्याचं सगळ्यात फर्स्ट तर मी तुम्हाला इथं सांगितलं. आता जसंच पुढे जाणार, इच अँड एव्हरी ऍडव्हान्टेज पण आपण पुढे डिस्कस करणार आहे. इथपर्यंत क्लिअर आहे? येस ऑर नो? येस सर. येस. बाकीच्यांना? येस सर. येस सर. ओके. आता हे लिनक्सचं आर्किटेक्चर आहे, म्हणजे काय, त्याच्या आतमध्ये चाललोय आता आपण. ऑपरेटिंग सिस्टम ही कशी बनली आहे, ही लिनक्स. तर प्रत्येक ऑपरेटिंग सिस्टमचं आर्किटेक्चर असते. हे तर तुम्हाला माहित पाहिजे एक्झॅक्टली हे लिनक्स कसं बनलंय. तर लिनक्स मी तुम्हाला काय म्हणलोय ॲज ऑफ नाऊ, कमांड लाईन इंटरफेस आहे. तर कमांड लाईन इंटरफेस म्हणजे काय, तर तिथं आपण कमांड टाकतो. तर जिथं आपण कमांड टाकतो ना, त्याला आपण शेल म्हणतो. काय म्हणतो? शेल. शेल वरती तुम्ही तुमचे कमांड राईट करतात.
जेव्हा मी बघा तुम्ही EC2 मशीन क्रिएट केलेली होती, आठवते? EC2 इन्स्टन्स क्रिएट केल्यानंतर तुम्ही तिथे लॉग इन ॲज EC2 मायनस युजर करता आणि एंटर करता. एंटर केल्यानंतर खाली मग ओपन होतं बेसिकली. 3-4 लाईन असे राईट करून येतात आणि मग तुम्ही तिथं कमांड टाकतात. तर ते जे तुम्ही कमांड टाकतायत ना, तर ते तुम्ही कशावरती टाकताय, तर ह्या शेल नावाच्या भागावरती टाकताय. शेल पार्ट आहे ते. त्याच्या आतमध्ये काय असतं, तर कर्नल असतं. कर्नल म्हणजे काय, तर व्हर्च्युअलायझेशन मध्ये तुम्हाला जसं हायपरवायझर सांगितलं ना हायपरवायझर, बरोबर आहे? हायपरवायझर जसं सांगितलेलं, येस ऑर नो? विंडोज मध्ये हायपरवायझर यूज होतो. हायपरवायझर काय करतो? येस. काय करतो हायपरवायझर गाईस? झालेलं आहे आपलं हे व्हर्च्युअलायझेशन मध्येच. व्हॉट इज हायपरवायझर? प्रिपरेशन करा गाईज. ओके. इथं दिसत नाही बेसिकली प्रिपरेशन, तर प्रिपरेशन करताल थोडी. हायपरवायझर काय असते गाईज, तर हायपरवायझर इट इज दी सॉफ्टवेअर ऑर एनी हार्डवेअर लेअर विच इज यूज टू कनेक्ट युअर सॉफ्टवेअर विथ युअर हार्डवेअर. ओके. जसं तुमचं विंडोज ऑपरेटिंग सिस्टम आहे ना, तर ते विंडोज ऑपरेटिंग सिस्टम वरती तुम्ही जे फाईल, फोल्डर, एखादं तिथं इमेज, मूव्ही बीव्ही टाकतात, तर ते बॅकएंडला तुम्हाला कळतं, की अरे ह्याने 2 GB घेतली, ह्याने 3 GB घेतली, या फाईलने 5 GB घेतल्या माझ्या हार्डवेअर मधून. तर ते कोण कोण सांगतंय त्याला? एक्झॅक्टली कोण ते स्पेस अलोकेट करून देतंय? तर ते हायपरवायझर आहे विंडोजच्या केसमध्ये. लिनक्सच्या केसमध्ये ते कोण असते? कर्नल असते. हे कर्नल बेसिकली डिसाईड करतं, की शेलवरती जे पण कमांड राईट केलेले आहेत ना, तर ते कमांडचं एक्झिक्युशन कोण परफॉर्म करून देतं? हे कर्नल परफॉर्म करून देतं. क्लिअर आहे? येस ऑर नो? आणि ॲट कोरला काय असतं, तर तुमचं हार्डवेअर असतो. काय असतं, तर हार्डवेअर असतो. आता तुम्ही म्हणताल, की सर हे ऍप्लिकेशन प्रोग्राम्स काय? तर बघा, जसं मी तुम्हाला म्हटलो ना, तर हे लिनक्स ऑपरेटिंग सिस्टमचे वेगवेगळे फर्दर काय तर डिस्ट्रीब्युशन्स आहेत. डेबियन आहे, फेडोरा आहे, उबंटू आहे. जर एखाद्याला अशी लिनक्स ऑपरेटिंग सिस्टम पाहिजे, की ज्याच्या आतमध्ये UI पार्ट आहे, म्हणजे काय तर ग्राफिकल युजर इंटरफेस आहे, तर त्यांच्यासाठी हा आर्किटेक्चर राहणार आहे. कसा? असा. तर हे बेसिकली शेलच्या वरती काय असणार आहे, ऍप्लिकेशन प्रोग्राम म्हणजे काय, एखादं तुमची गेम बीम, ऍप्लिकेशन प्रोग्राम म्हणजे सिंपल साधं सॉफ्टवेअर, तुमचं कुठला पण सॉफ्टवेअर पकडा. तर ते सॉफ्टवेअर जेव्हा तुम्ही रन करतात, रन केल्यानंतर ती शेलवरती येते. शेलवरती आल्यानंतर कर्नल थ्रू मग त्याला किती स्पेस द्यायची, काय एक्झिक्युशन करायचंय, कुठं स्पेस द्यायची, तर ते डिसाईड होणार आहे. ठीक आहे? क्लिअर आहे? येस सर. ओके. हेच सगळं काय आहे याच्या आतमध्ये. ऑल राईट. हे बघा, शेल वगैरे काय, कर्नल वगैरे. सो कर्नल इज अ कॉम्प्युटर प्रोग्राम and it is the central core part of an operating system. It manages the operations of the computer and the hardware, most notably memory and CPU time. It is an integral part of any operating system. म्हणजे काय, तर किती मेमरी द्यायची ह्याला, राईट? एखादं तुम्ही सॉफ्टवेअर आहे, गेम आहे, गेम लिनक्स मध्ये टाकली, तर लिनक्स मध्ये टाकल्यानंतर कर्नल डिसाईड करणार की ह्याला किती रॅम द्यायची आहे, बरोबर? आता त्या गेमला पाहिजे 6 GB रॅम, तुमच्याकडे 4 GB रॅम. पॉसिबल आहे का गेम चालणार आहे का? तर कर्नल लगेच प्रॉब्लेम करणार. कर्नल लगेच तुम्हाला एरर देणार, की बेसिकली आपल्याकडे एवढी रॅम नाही, इनसफिशियंट मेमरी म्हणून. समजतंय? Shell. What is shell? Shell is an environment in which we can run our command program and shell script. ठीक आहे? तर तुम्ही कमांड करू शकतात, शेल स्क्रिप्ट करू शकतात, जे ऍडव्हान्स पार्ट आहे ऑफ युअर शेल. ओके. क्लिअर आहे? येस सर. राईट. हार्डवेअर आहे. हार्डवेअर मध्ये काय तर फिजिकल पार्ट्स ऑफ कॉम्प्युटर सच ॲज CPU, मॉनिटर, माउस, कीबोर्ड, हार्ड डिस्क, other connected devices to CPU. So these are nothing but the part of your whole PC. तर तुमच्या PC मध्ये विंडोज ऑपरेटिंग सिस्टम असेल, तर त्याच्या आतमध्ये त्याचं आर्किटेक्चर वेगळं असणार आहे. लिनक्स ऑपरेटिंग सिस्टम आहे, तर लिनक्सचं आर्किटेक्चर वेगळं असणार आहे. तर हे आर्किटेक्चर माहित पाहिजे तुम्हाला एक्झॅक्टली. शेल वरती जर बघितलं ना, तर हे शेल वरती मल्टिपल शेल स्क्रिप्ट पण तुम्ही लिहू शकतात. म्हणजे काय तर, जर तुम्हाला एखादं काम ऑटोमेशन करायचं आहे, ऑटोमेशन इन द सेन्स, फॉर एक्झाम्पल
तुम्हाला मॅन्युअली काय करायचं नाहीये. म्हणजे एखादं टास्क आहे तर ते टास्क या टायमाला ऑटोमॅटिक ते व्हायला पाहिजे. आपल्याला ते परत परत करायची जरूरत नाहीये. तर एक टाइम तुम्ही फिक्स करा. त्या टाइम झाल्यानंतर जसं तुमचा अलार्म असतो ना गाईज, एक टाइम फिक्स करतात, अलार्म तुमचं काम करतो. आता ते तुम्ही वीकसाठी करतात, मंथसाठी सेट करतात. ठीक आहे. तर एकदा तुम्ही मंथसाठी सेट केलं, यू नीड टू चेंज इट, राईट. तर ते दरवेळेस काय होणार, तेवढ्या टायमाला ते यूज होणार, तेवढ्या टायमाला तुमचा अलार्म होणार. तसे क्रॉन जॉब्स वगैरे असतात त्याच्या आतमध्ये. म्हणजे काय तर एखादा पर्टिक्युलर टाइमला माझं हे टास्क व्हायलाच पाहिजे. तर त्या पर्टिक्युलर टाइमला ते रोज होणार ते टास्क. तर तसं पण एक स्क्रिप्ट तुम्ही काय करू शकता, तिथं राईट करू शकतात, राईट. समजतंय? तर हे लिनक्सचे काय तर सम बेसिक पार्ट्स आहेत किंवा कोर इंटरफेसेस किंवा आपण म्हणू शकतो कोर कॉम्पोनंट्स आहेत. ऑलराईट. नाऊ ऍडव्हान्टेजेस. लिनक्स इज अ कर्नल नॉट ओएस. ठीक आहे. ह्याचं काही इम्पॉर्टन्स नाही एवढं. ऑलराईट. सो थर्ड आहे तर बघा, ओपन सोर्स अँड फ्री. बघा काय म्हणलो मी, ओपन सोर्स अँड फ्री. इट मीन्स वॉट की ऑलरेडी जे आपण डिस्कस केलेलं होतं ना स्टार्टिंगला, तर ते स्टार्टिंगचं डिस्कशनच बेसिकली ह्या पॉइंट वरती डिपेंड्स आहे. कशी आहे लिनक्स? फ्री आहे. फ्री आहे, राईट. ओपन सोर्स. इथं काय तुम्हाला यस, ओपन सोर्स आणि फ्री. फ्रीचं तर तुम्हाला कळालं, आपण फ्रीली त्याला डाउनलोड करू शकतो. नो नीड टू चार्ज और नो नीड टू गिव्ह एनी मनी. बट ओपन सोर्स काय, तर ओपन सोर्स म्हणजे काय गाईज, तर ह्याचा जो कोड आहे ना, सोर्स कोड, तर ते कोणी पण घेऊ शकतं आणि चेंज करून तुमच्या स्वतःची एक लिनक्स बेस्ड ऑपरेटिंग सिस्टम तुम्ही बनवू शकतात. तर त्याला आपण ओपन सोर्स म्हणतो. ठीक आहे. नाव सेकंड सिक्युअर. तर हे सिक्युअर आपण थोड्या वेळानंतर बघू. सिम्प्लिफाईड अपडेट्स फॉर ऑल इन्स्टॉल्ड सॉफ्टवेअर्स. तर बघा, विंडोज ऑपरेटिंग सिस्टम मध्ये एखादं सॉफ्टवेअर असेल, ओके, काय म्हणतोय मी, विंडोज ऑपरेटिंग सिस्टम मध्ये जर एखादं सॉफ्टवेअर असेल, तर त्याला जर अपडेट करायचं असेल तर तुम्हाला काय करावं लागतं, त्या सॉफ्टवेअर मध्ये जाऊन तिथं अपडेटवर बटनवर क्लिक करावं लागतं. कुठला अपडेट आहे, काय, सगळं व्हर्जन वगैरे तुम्हाला मेंटेन करावं लागतं. बट लिनक्स मध्ये तसं नाहीये. लिनक्स मध्ये काय करायचंय, तर लिनक्स मध्ये जनरली एकच कमांड आहे. ती कमांड टाकली, कमांड टाकल्यानंतर ऑटोमॅटिकली त्याचं जे पण अपडेटेड व्हर्जन असणार आहे, तर ते अपडेटेड व्हर्जन मध्ये ते इन्स्टॉल होऊन जाणार आहे. इट मीन्स वॉट की इथं सिम्प्लिसिटी जास्त आहे. काय तुम्हाला आतमध्ये जाण्याची जरूरत नाहीये. कमांड लाईन वरतीच तुम्ही कमांड टाका आणि ऑटोमॅटिकली देन तुमचं सॉफ्टवेअर काय होणार आहे, अपडेट होऊन जाणार आहे. क्लिअर आहे? येस सर. नेक्स्ट बघितलं तर लाईट वेट आहे. लाईट वेट म्हणजे काय, अगेन ऍडव्हान्टेज आहे. जर बघितलं तर स्टार्टिंगला सांगितलं मी, विंडोज, मॅक, दीज आर नथिंग बट व्हेरी हायली वेटेड सॉफ्टवेअर्स, किंवा किंवा आपण म्हणू शकतो त्यांना चालण्यासाठी जर बघितलं ना, आता विंडोज 11 आहे, विंडोज 11ला चालण्यासाठी ऍटलिस्ट 4 GB रॅम, राईट, किंवा आपण 8 GB रॅम म्हणतो, एवढे एवढे सीपीयू पाहिजेलच त्यांना. वाय, बिकॉज दे आर हायली वेटेड सॉफ्टवेअर्स. ओके. बट जर लिनक्स बघितले ना, 2 GB रॅम मध्ये पण रन होते. वाय, बिकॉज दिस इज लाईट वेट. लाईट वेट आणि सगळ्यात जास्त स्पीड आहे आणि सगळ्यात जास्त सिक्युअर आहे. तर हे 2-3 ऍडव्हान्टेजेस आहेत ना, सिक्युअर, लाईट वेट, मल्टी युजर, मल्टी टास्क. तर हे ह्याच्यामुळं विंडोज काय तर मार्केटमध्ये जास्त फेमस आहे. ओके. नाव वाय, हाऊ इट इज लाईट वेट. तर लिनक्स ऑपरेटिंग सिस्टम जर तुम्ही बघितली ना, तर जनरली विदिन 1 GB मध्ये तुम्हाला ती लिनक्स ऑपरेटिंग सिस्टम भेटून जाईल. बट जर तुम्हाला उबंटू पाहिजे, सेंटोएस पाहिजे, रेड हॅट पाहिजे, तर हे तर थोडंसं काय करावं लागणार आहे तुम्हाला, 2 GB 3 GB पर्यंत आहे. ओके. बट नॉट मोर दॅन 5 and 6 GB. जर जनरली बघितलं उबंटू, न्यू उबंटू आहे, तर ती आहे थोडीशी जास्त. बट त्याचं पण पर्पज काय आहे, तर युजर इंटरफेस पाहिजे. बट जर जनरली फक्त लिनक्स लिनक्स पाहिजे आपल्याला, तर लाईट वेट आहे. तर हे प्रत्येक कामासाठी यूज मध्ये येते गाईज. तर बघा, जनरली कंपनीमध्ये रेड हॅट यूज करतात. तर रेड हॅटचे कसे, रेड हॅट जेव्हा रेड हॅट कंपनीने ते बनवलं, तर रेड हॅटने काय केलं, लायसन्स कॉपी तयार केल्या त्याच्या. इट मीन्स वॉट की लायसन्स्ड रेड हॅट वेगळी आणि जी नॉर्मल रेड हॅट आहे ना, ती वेगळी आहे. तर लायसन्स्ड रेड हॅट मध्ये थोडंसं कसं असते, तर टाईट सिक्युरिटी किंवा आपण म्हणू शकतो एक्स्ट्रा फंक्शनॅलिटी, प्युअर ऑपरेटिंग सिस्टम असते. तर त्यांना बिझनेस करायचा होता सिम्पल. तर त्यांनी काय केलं, तिथं लायसन्स
मॅनेजमेंट स्टार्ट केलं. आणि इंडस्ट्रीमध्ये लायसन्स रेड हॅटच यूज होतात जनरली. ओके. स्कूल पर्पजसाठी यूज करायचं असेल तर स्कूल पर्पजसाठी आपल्याकडे डिस्ट्रीब्युशन होतं. सेंटोएस म्हणून आहे. जनरली जर तुम्ही बघितलं ना तर उबंटू आणि सेंटोएस हे खूप चालतात. आता जर तुम्ही कॉलेजेसमध्ये बघितलं ना विंडोजवरती कोणच प्रोग्रामिंग करत नाही. बघा आता खूप जण असतील इथं कॉलेजमध्ये त्यांना पण स्वतः माहित असेल MCA, BCA, BCS, MCS, त्याच्यानंतर कम्प्युटर इंजिनिअरिंग करणारे. ठीक आहे. हॅव यू युज्ड विंडोज ऑपरेटिंग सिस्टम फॉर प्रोग्रामिंग? यस. यूज केली का कधी तुम्ही? नाही. तर तिथं स्कूलमध्ये जनरली खूप साऱ्या, आता मी असं म्हणत नाही की प्रत्येक स्कूलमध्येच आहे. खूप साऱ्या कॉलेजेसमध्ये बेसिकली काय तर लिनक्स ऑपरेटिंग सिस्टम आहे आणि उबंटू आणि जनरली फेडोरा किंवा तुमची सेंटोएस. तर ह्याच्यावरतीच ते काय करायला लावतात तुम्हाला कोड वगैरे करायला लावतात. जे पण तुमचे सीचे कोड, जावाचे कोड, पायथनचे कोड लाईक दिस. ओके. तर तिथं ऑपरेटिंग सिस्टम जर तुम्ही बघितली ना तर कुठली ऑपरेटिंग सिस्टम असते तर लिनक्स बेस्ड असते. तर जनरली जर बघितलं ना तर हे विंडोज ऑपरेटिंग सिस्टम पेक्षा कशी तर थोडीशी हायली सिक्युअर आहे. आता ते कसं तर बघा गाईज ही सिक्युरिटी सगळ्यात जास्त कशी प्रोव्हाइड करून देते. विंडोजमध्ये काय प्रॉब्लेम आहे गाईज, विंडोजमध्ये एक सिक्युरिटी गार्ड आहे ज्याला आपण फायरवॉल म्हणतो. हे फायरवॉल कसे असतात, फॉर एक्झाम्पल विंडोजमध्ये जर कुठला सायबर अटॅक वगैरे काहीतरी झालं ना, थ्रेड वगैरे व्हायरस वगैरे आलं ना, किंवा एखाद्या एखाद्या फाईलला त्यांनी करप्ट केलं, तर विंडोज एवढी लूज आहे किंवा आपण म्हणू शकतो विंडोजमध्ये एवढा प्रॉब्लेम आहे की ते एखाद्या कुठल्या फाईलला तर मॅलिशियस अटॅक झाला ना एखाद्या फाईलला, तर तो काय करतो पूर्णच्या पूर्ण विंडोज वरतीच ते काय होतं तर अफेक्टनेस होतं. म्हणजे ते फक्त त्या फाईल पुरतच होत नाही तर होल ऑपरेटिंग सिस्टमलाच तो काय करून टाकतो, जाम करून टाकतो, ब्लॉक करून टाकतो. समजतंय? तर तिथं तुमची विंडोज क्रॅश पण व्हायचे चान्सेस असतात. म्हणून जनरली सर्व्हरवरती लिनक्स यूज करतात. लिनक्समध्ये काय आहे, लिनक्समध्ये जेव्हा अटॅक होतो ना, फॉर एक्झाम्पल एखादा मॅलिशियस व्हायरसचा अटॅक झाला एखाद्या फाईलवरती, तर लिनक्समध्ये काय होतं, ज्या फाईलवरती अटॅक झाले ना, तर तेवढीच फाईल करप्ट होते. बाकी रिमेनिंग तुमच्या ॲज इट इज ऑपरेटिंग सिस्टम राहते. काहीच होत नाही. बाकी कुठल्याच फाईलला काही होत नाही. बट विंडोजमध्ये तसं नाही. विंडोजमध्ये काय होतं, नॉर्मल कुठल्या तरी फाईलला जरी अटॅक झाला ना किंवा त्याच्यावरती काय मॅलिशियस व्हायरस गेला ना, तर ते व्हायरस काय होतं, पूर्ण ऑपरेटिंग सिस्टमलाच अफेक्ट करून टाकतं. क्लिअर आहे? म्हणून येस. सर्व्हरवरती लिनक्स ऑपरेटिंग सिस्टम जास्त यूज होते. लिनक्समध्ये काय तर सिंपल सिंगल फाईल काय तर सिक्युरिटी आहे. म्हणजे सिंगल फाईलवरती तिथं अटॅक झाला तर सिंगल फाईलच करप्ट होऊन जाते. बाकी सगळ्या फाईल ॲज इट इज राहतात. पूर्ण ऑपरेटिंग सिस्टमला काहीच होत नाही. ठीक आहे? ऑल राईट. मल्टीटास्क, मल्टी युजर. आता मल्टीटास्क आणि मल्टी युजरचं मीनिंग काय आहे? तर मल्टी युजर म्हणजेच मल्टीटास्क आहे. ओके. ते इथं पेंटवरती मी पुन्हा एकदा सांगतो तुम्हाला. तर मल्टी युजर म्हणजे काय तर ऑलरेडी आता जे वर्किंगमध्ये आहेत ना, तर त्यांना माहीत असेल. आपण काय करू शकतो गाईज, आपली जी विंडोज ऑपरेटिंग सिस्टम आहे किंवा सॉरी आपल्या केसमध्ये लिनक्स आहे. तर लिनक्स ऑपरेटिंग सिस्टम आहे. तर ह्याच्या आतमध्ये ना मल्टिपल युजर्स तुम्ही काय करू शकतात, ऍड करू शकतात आणि त्यांना काय करू शकतात, ही लिनक्स ऑपरेटिंग सिस्टम शेअर करू शकतात. मल्टिपल युजर्स यू कॅन क्रिएट. ठीक आहे. आता फॉर एक्झाम्पल लेट्स से माझ्याकडे एकच ऑपरेटिंग सिस्टम आहे लिनक्स. ओके. ही लिनक्स ऑपरेटिंग सिस्टम आहे माझ्याकडं. नाव आता माझ्याकडं काय आहे तर एकच कम्प्युटर आहे, एकच लिनक्स ऑपरेटिंग सिस्टम आहे आणि माझे एक 4-5 कलिग आहेत. ओके. 4 कलिग आहेत माझ्याकडं. तर ह्या 4 कलिग्सला काय पाहिजे तर त्यांना पण ह्या लिनक्स वरती काम करायचं आहे. आता ह्या लिनक्स वरती जर काम करायचं असेल तर आपण आता काय म्हणणार की बेसिकली त्यांना काय करावं लागणार आहे, त्यांच्या त्यांच्या इट सेल्फ मशीन वरती लिनक्स ऑपरेटिंग सिस्टम इन्स्टॉल करावी लागणार आहे. बरोबर? यस ऑर नो? आणि त्याच्यानंतर मग हिथं जे काम चाललंय त्यांना ते काम हिथं करावं लागेल. बट जनरली असं लिनक्समध्ये करत नाही. लिनक्समध्ये काय तर एक ऍडव्हान्टेज आहे मल्टी युजरचा. तुम्ही हिथंच काय करू शकता, त्या 4 जे माझे कलिग आहेत त्यांचे युजर नेम क्रिएट करू शकतात आणि त्यांना पासवर्ड अलोकेट करून देऊ शकतात. ठीक आहे. युजर नेम क्रिएट करू शकतात आणि
पासवर्ड अलोकेट करू शकतात. ठीक आहे. आणि या चारचं वेगवेगळं असणार आहे. आणि सगळ्यात इम्पॉर्टंट त्यांना काय देताल? आयपी. काय देताल? आयपी. तर प्रत्येकाचा आयपी काय असणार आहे? वेगवेगळा असणार आहे. ठीक आहे. तर ते काय करताल? या आयपी थ्रू त्यांच्या युजर नेम आणि पासवर्ड थ्रू इथं लॉग इन करू शकतात. आता तुम्ही म्हणताल सर इथं तर तुमच्याच ह्याच्यामध्ये आहे हे, राईट? तर त्यांच्या लॅपटॉपमध्ये कसं दिसणार? तर रिमोटली जसं आपण पुट्टी थ्रू लॉग इन करतो ना, तर तसंच बेसिकली ते पण लॉग इन करणार, राईट? समजतंय? आणि लॉग इन केल्यानंतर त्यांना पण इथं ही जी ऑपरेटिंग सिस्टम आहे, तर त्याची एक कॉपी अशी दिसणार त्यांना. मग ते तिथं काम करू शकतात, काय प्रॉब्लेम नाहीये. समजतंय? दिस येस इज सर. नथिंग बट युअर मल्टी युजर आणि मल्टी टास्क. तर आता मल्टी टास्क कसं होणार? आता हे 4 नंबरचा जो कलिग आहे माझा, तो त्याच्यावरती काम करणार काहीतरी, बरोबर? सायमल्टेनियसली मी पण काही ना काहीतरी इथं काम करणार. सायमल्टेनियसली माझ्याकडे दुसरे जे तीन तीन कलिग आहेत, तर त्यांच्या पण सिस्टम मध्ये मी युजर नेम, पासवर्ड आणि आयपी करणार क्रिएट. त्यांना पण देणार. ते पण सायमल्टेनियसली काम करत राहणार त्या ऑपरेटिंग सिस्टम वरती. एखादं फाईल, फोल्डर किंवा दुसरं काही एखादं काम असेल. तर ह्याने काय होतंय? मल्टिपल ऑपरेटिंग सिस्टम मला परचेस करायची जरूरत आहे का? येस, मल्टिपल. ह्याच्यासाठी वेगळं, ह्याच्यासाठी वेगळं, दुसऱ्यासाठी वेगळं, माझ्यासाठी वेगळं, असं करायची जरूरत नाहीये. आपण काय करू शकतो? एकच ऑपरेटिंग सिस्टम मल्टिपल लोकांमध्ये वाटून घेऊ शकतो. तर हे याचा सगळ्यात मोठा यूज आहे. आणि त्याला तुमच्या तुमच्या पर्पज नुसार तुम्ही त्याला यूज करू शकतात. क्लिअर आहे? येस सर. ओके, काय डाऊट आहे? येस, नो? नो सर. ओके. नो सर. तर ह्याचाच काय यूज आहे? तर मल्टी युजर आणि मल्टीटास्क. ऑलराईट. आता ह्या लिनक्सला जर तुम्हाला रिमोटली ऍक्सेस घ्यायचा असेल, तर आपण कुठला सॉफ्टवेअर यूज करतो? पुट्टी. कुठला यूज करतो? आपण कुठला यूज करतो जनरली? पुट्टी सॉफ्टवेअर. ठीक आहे. तर हे इंडस्ट्रीमध्ये जास्त यूज होतो पुट्टी वगैरे. एक अजून एक सॉफ्टवेअर आहे सेम ह्याच्यासारखंच आहे, मोबा एक्स्ट्रीम म्हणून. ते पण जास्त यूज करतात काही काही जण, मोबा एक्स्ट्रीम. ठीक आहे. तर हे दोन सॉफ्टवेअरचा यूज करून आपण रिमोटली काय करू शकतो? लिनक्स मशीनला ऍक्सेस करू शकतो. बट लिनक्स मशीनला ऍक्सेस करायचा असेल तर कुठला पोर्ट मला ओपन करावा लागतो? 3369 चा तो पोर्ट आहे. 3369? नाही नाही, त्या 4 डिजिटचाच नंबर आहे, पोर्ट आहे ना तो. नाही नाही, चार नंबरचा नाहीये. 3369 इज फॉर आरडीपी. हा, आरडीपीचा मी रिमोटच लिनक्स साठी यूज म्हणतो. घ्यायची ना सर आपल्याला. हा, बट पोर्ट कुठला असतो लिनक्स साठी? ओपन कुठला करावा लागतो पोर्ट मला? असं डायरेक्टली कुठल्या पण पोर्ट मधून आपण घेऊ SSH शकत? येस, व्हेरी गुड. कुठला आहे? येस 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 येस. हा. ओके. ह्याचा पोर्ट नंबर काय असतो? 21. नाही, जवळच होता. SSH 21 22. हा 22 21 आहे त्या. समजतंय? कुठला पोर्ट आहे? 22 चे? येस सर. एसएसएच साठी तुमचा 22 पोर्ट असतो आणि आरडीपी साठी 330. ठीक आहे. एचटीटीपी साठी 8080, 80चा. राईट? 80 पण म्हणलं तरी चालेल, काय प्रॉब्लेम नाहीये. हम्म. तर हे एसएसएच चा पोर्ट तुम्हाला ओपन करावा लागतो. आणि जर हा ओपनच नसेल तर मी तुम्हाला EC2 इन्स्टन्स मध्ये दाखवलेलं होतं, आपल्याला लॉग इनच करता येत नाही. बरोबर? जेव्हा तुम्ही एखादी ऑपरेटिंग सिस्टम बनवता तर त्याला काय असतं? तर प्रत्येक ह्याला 2 IP ऍड्रेस असाइन होतात. एक पब्लिक फॉर पब्लिक नेटवर्क. पब्लिक IP ऍड्रेस कशासाठी यूज होतो? फॉर पब्लिक नेटवर्क. आणि एक प्रायव्हेट कशासाठी यूज होतो? फॉर विदिन द ऑर्गनायझेशन, प्रायव्हेटली पण ऑर्गनायझेशन असतो. वी नो दॅट. आपण VPC मध्ये बघितलेलं हे.
ठीक आहे, क्लिअर आहे. तर हे तर काय झालं बेसिकली आज थोडंसं इंट्रोडक्टरी पार्ट झालं. आता उद्यापासून विंडोज वर्सेस लिनक्स काय असतात, कशी ह्यांच्या आतमध्ये फाईल सिस्टम बनवलेली, लिनक्स मध्ये कशी फाईल सिस्टम बनवलेली आहे, लिनक्सच्या प्रत्येक ह्याचं आता बघा विंडोज मध्ये प्रोग्राम फाईल्स असतात, युजर्स असतात, ह्याचं प्रत्येक फाईलचं वेगवेगळं काही ना काहीतरी नाव आहे. तर लिनक्स मध्ये पण प्रत्येक फोल्डरचं काही ना काहीतरी नाव आहे. रूट, बीन, होम, बूट, ETC, USR, OPT, डेव हे प्रत्येक फोल्डरचं काही ना काहीतरी नाव आहे. अँड देन मग आपण ज्याचे जे कमांड्स आहेत तर बेसिक कमांड्स, फाईल कशी क्रिएट करायची, एडिट कसं करायचं. जसं विंडोज मध्ये टेक्स्ट एडिटर कुठला आहे फेमस, आपला नोटपॅड, तसंच इथं बेसिकली VI म्हणून आहे, व्हिज्युअल एडिटर. ठीक आहे. कॅट कमांड कशासाठी यूज करतो, जर तुम्हाला फोल्डर बनवायचा असेल तर फोल्डर कसं क्रिएट करणार, तर असे वेगवेगळे कमांड्स आहेत. एखादं ऍप्लिकेशन इन्स्टॉल करायचंय, कुठली कमांड, युजर जसं मी इथं म्हणलो ना, मल्टिपल युजर्स यू कॅन क्रिएट, यू कॅन सेट दी पासवर्ड फॉर दॅट युजर, यू कॅन क्रिएट दी ग्रुप ऑफ मल्टिपल युजर्स, त्यांना पण पासवर्ड तुम्ही देऊ शकतात. काहीतरी डाउनलोड करायचंय मला, तर असे वेगवेगळे कमांड्स आहेत. हे कमांड्स आपण वन बाय वन डिस्कस करणार आहे. आणि ऍट लास्टला मग जेव्हा लिनक्स आपले एंड होईल, लिनक्स झाल्यानंतर मग आपले शेल स्क्रिप्टिंग राहणार आहे. तर आता तुम्ही काय करू शकता, तर इथं एक एक कमांड अशी टाईप करून बघू शकतात. बट व्हॉट इफ आय वॉन्ट टू एक्झिक्यूट मल्टिपल कमांड सायमल्टेनियसली, म्हणजे मला एक कमांड नाही टाकायची आहे. आता मी टर्मिनल वरती एकच कमांड टाकू शकतो ऍट अ टाइम. ठीक आहे. मला काय करायचं, ह्या 4-5 कमांड एक साथ टाकायच्यात, म्हणजे हे झाल्यावर ऑटोमॅटिकली ही रन व्हायला पाहिजे, त्याच्यानंतर ही रन व्हायला पाहिजे, त्याच्यानंतर ही, असे स्टेप बाय स्टेप ऑटोमॅटिकली रन व्हायला पाहिजे. तर त्याच्यासाठी मला काय करावं लागतं, स्क्रिप्ट राईट करावं लागतं, त्यालाच आपण शेल स्क्रिप्टिंग म्हणतो. ठीक आहे.